नमस्कार, मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मूग डाळ कचोरी. बाहेर हलवाईंकडे मिळते तशी कचोरी आज आपण घरीच अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवावी हे पाहणार आहोत. तुम्हालाही अशा खमंग टम्म फुगलेल्या कचोऱ्या बनवून पाहायच्या असतील तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे तुम्ही पाहू शकतात सर्वच कचोऱ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत. आपण आतमध्ये पाहूयात. कचोरीचं वरचं आवरण छान खरपूस असं झालेलं आहे. आवरणामध्ये छान लेयर्स पडलेले आहेत. आतमधलं सारणही सगळीकडे अगदी व्यवस्थित भरलं गेलं आहे. कचोरींसाठी सगळ्यात पहिले आपण 1 कप मूग डाळ घेतली आहे. मूग डाळ 3 ते 4 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे आपण मूग डाळ धुवून घेतली आहे. आता मूग डाळ बुडेल एवढं पाणी घालून 1 ते 1.5 तास डाळ आपल्याला भिजत घालायची आहे. डाळ भिजते तोवर आपण मैदा भिजवून घेणार आहोत. 2 कप पूर्ण भरून इथे आपण मैदा घेतला आहे. मैदा सुरुवातीलाच चाळून घेतला आहे. आता यामध्ये आपण मोहनसाठी 1/2 कप तेल घातलं आहे. तेल गरम न करताच इथे आपल्याला घालायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपही घेऊ शकता. तेलाचं मोहन आता मैद्याला आपल्याला व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं आहे. मैद्याच्या प्रत्येक कणाला तेलाचं मोहन हे व्यवस्थित लागलं तर मग कचोऱ्या मस्त टम्म फुगतात. हाताने मैदा आपल्याला असा दाबून पाहायचा आहे. अशा प्रकारे मैद्याचा घट्ट असा गोळा तयार झाला की समजावं मोहन अगदी व्यवस्थित झाला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतरही आपण मैदा 1 वेळा व्यवस्थित हाताने चोळून घेणार आहोत. आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी एकदम न घालता आपण लागेल तसं घालणार आहोत. मैदा मळताना आपल्याला खूप जास्त घट्ट मळायचा नाही. नेहमीच्या पोळींसाठी आपण जसं पीठ मळतो तसा हा मैदा मळून घ्यायचा आहे. मैदा मळल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 10 ते 15 वेळा मैदा छान आपटून मळून घ्यायचा आहे. बाहेर आपण हलवाईंना पाहिलं असेल कचोरीसाठीचं पीठ मळताना ते पिठाला अशा प्रकारे आपटून व्यवस्थित मळून घेतात. त्यामुळे मैदा अजून छान मऊ होतं आणि कचोरींचं वरचं आवरण अगदी मस्त होतं. साधारण 10 ते 15 वेळा आपण हा मैदा अशा प्रकारे आपटून मळून घेतला आहे. मैदा जर खूप जास्त घट्ट मळला गेला तर मग कचोरी तळताना ती फुटते आणि मग आतमधलं सारण तेलात पसरतं. इथे तुम्ही पाहू शकतात खूप जास्त सैलही नाही आणि खूप जास्त घट्टही आपण हा मैदा मळलेला नाही. आता 15 ते 20 मिनिटं यावर झाकण ठेवून आपण हा मैदा मुरू देणार आहोत. मैदा मुरतो तोवर आपण कचोरीच्या आतमधलं सारण बनवूयात. त्यासाठी इथे मी 2 चमचे धणे घेतले आहेत, 2 चमचे बडीशोप, 1 चमचा जिरे घेतले आहेत, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हिंग घेतला आहे, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा भरून आमचूर पावडर, 10 ते 12 काळी मिरी, मीठ आणि काळं मीठ दोन्हीही घेतले आहेत, 3 सुक्या लाल मिरच्या आणि 1 लहान वाटी बेसन पीठ घेतले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण धने, बडीशोप, जिरे, काळी मिरी आणि लाल मिरच्या फिरवून घेणार आहोत. इथे मिरच्यांची आपण देठं काढून घेऊ. हा कचोरीचा मसाला मिक्सरला फिरवताना खूप जास्त बारीक पावडर याची करू नका, तर किंचित जाडसर असं हे आपल्याला ठेवायचं आहे. त्यामुळे कचोरी खाताना ह्या मसाल्याची अगदी मस्त चव येते. अशा प्रकारे आपण मिक्सरला हे फिरवून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकतात किंचित जाडसर आपल्याला याची भरड राहू द्यायची आहे. इकडे आपली मूग डाळही फुलून आली आहे. हाताने अशा प्रकारे आपल्याला मुगाच्या डाळीचा दाणा पाहायचा आहे. मऊ झाला आहे. आता याचं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे.
डाळीमध्ये पाणी अजिबात राहायला नको. इकडे डाळ आपण चाळणीमध्ये पसरवून दिली आहे, जेणेकरून लवकर त्याचं पाणी निथळून जाईल. आता मिक्सरला आपल्याला याची जाडसर भरड करून घ्यायची आहे. इथेही आपल्याला मूग डाळ खूप जास्त बारीक वाटायची नाही, अशा प्रकारे भरड राहू द्यायची आहे. मुगाच्या डाळीचे काही दाणे राहिले तरीही चालतील, असं टेक्स्चर आपल्याला या डाळीचं हवं आहे. पाणी इथे आपण अजिबात घातलेलं नाही. सारणासाठी आपण इथे 4 चमचे तेल घातलं आहे. तेल जरा जास्त घ्यायचं आहे. आपण मिक्सरला वाटलेले मसाले घातले आहेत. हिंगही आपण टाकून घेतला आहे. कचोरीसाठी हिंगही आपल्याला जरा जास्त घालायचा आहे. हिंगाचा मस्त स्वाद कचोरीच्या सारणाला लागतो. मंद गॅसवर आता आपल्याला हे सर्व थोडं भाजू द्यायचं आहे. मस्त मसाल्याचा खमंग असा सुवास दरवळतो आहे. आता यामध्ये आपण बेसन पीठ घातलं आहे. बेसन पीठही आपण त्या वाटीमध्ये दाबून भरलं होतं. साधारण 5 ते 6 चमचे बेसन पीठ इथे असेल. बेसन पीठ घातल्यामुळे सारणाची चवही मस्त येते आणि आतमधल्या सारणाला छान बाइंडिंग येते, म्हणजे सारण कचोरीच्या आतमध्ये छान भरलं जातं. मुगाच्या डाळीचं टेक्स्चर थोडं भरड असते, त्यामुळे बेसन पिठामुळे छान सर्व मिळून येतं, एकजीव होतं. इकडे आपण 6 ते 7 मिनटं मंद गॅसवर बेसन पीठ खमंग भाजून घेतलं आहे. बेसन पिठाचा रंग बदलला आहे आणि छान सुवासही सुटला आहे. लक्षात असू द्या, बेसन पीठ अजिबात आपल्याला कच्चं राहू द्यायचं नाही. मंद गॅसवर आपण व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे, तरच आपल्या सारणाला छान चव येणार आहे. आता मिक्सरला वाटलेली आपण मूग डाळ यामध्ये घातली आहे. मंद गॅसवर आता मूग डाळ ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मूग डाळ भिजवलेली असल्यामुळे डाळीमध्ये अशा लहान लहान गाठी तयार झालेल्या असतात. त्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मोडून घ्यायचे आहेत. सगळीकडनं डाळ एकसारखी करून घ्यायची आहे, नाहीतर मग डाळ व्यवस्थित भाजली जाणार नाही आणि सारणाला छान चव येणार नाही. अशा प्रकारे चमच्याने आपल्याला सर्व डाळ व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित भाजली जाईल. मंद गॅसवर इकडे आपण हे सर्व सारण भाजून घेत आहोत. आता यामध्ये आपल्याला मीठ आणि काळं मीठ घालायचं आहे. काळं मीठ नक्कीच घाला, त्यामुळे कचोरीला मस्त चव येते. दोन्ही प्रकारचे मीठ इथे आपण घेतले आहेत. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. एक वेळा पुन्हा आपण डाळ व्यवस्थित कालवून घेणार आहोत. आता यावर आपण झाकण ठेवून 1.5 ते 2 मिनटं एक वाफ काढून घेणार आहोत. त्यामुळे सारण लवकर तयार होईल आणि मुगाची डाळ कच्ची लागणार नाही. मात्र लक्षात असू द्या, झाकण उघडून आपल्याला अधूनमधून सारण व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे, कारण पाणी नसल्यामुळे सारण खाली लागू शकतं. खूप जास्त वेळ आपण हे वाफ काढली नाही, फक्त 1.5 ते 2 मिनटं अगदी मंद गॅस ठेवून आपण इथे वाफेवर सारण शिजवून घेतलं आहे. पुन्हा आपण इकडे सारण व्यवस्थित कालवून अशा प्रकारे याचं टेक्स्चर झालेलं आहे. साधारण 8 ते 10 मिनटं आपण हे भाजून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकतात सारणाचा रंग बदलला आहे. सारण भाजण्यात आल्यावर आपल्याला यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायची आहे. रंगासाठी पाव चमचा हळद आणि अर्धा चमच्यापेक्षा थोडा कमी मी इथे गरम मसाला घेतला आहे. आमचूर पावडर घेतला आहे. 1 चमचाभर कसुरी मेथी तव्यावर थोडी भाजून हाताने चुरून मग घातली आहे. हे सर्व मसाले आपल्याला सारण भाजण्यात आल्यावर घालायचे आहेत, जेणेकरून ते जळणार नाहीत. आता पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण हे सर्व भाजून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मंद गॅसवर आपण हे भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. इकडे आपलं सारण गार झालं आहे. आता याचे आपल्याला लहान लहान बॉल करून घ्यायचे आहेत. बेसन पीठ असल्यामुळे अगदी सहज हे सारण मस्त छान बाइंडिंग होतं आहे. आतमधलं सारण
एकसारखं सर्व कचोऱ्यांमध्ये भरलं जावं यासाठी आपण इथे अशा प्रकारे बॉल तयार करून घेणार आहोत, जेणेकरून सर्व कचोरीत व्यवस्थित आपल्याला ते भरता येईल. मूग डाळ अगदी व्यवस्थित आपण इथे भाजून घेतली आहे. सारणाचा अजिबात कच्ची अशी चव लागत नाही. हे सारण आपण फ्रीजमध्ये ठेवून 1 ते 1.5 महिना स्टोअर करू शकतो. इकडे आपला मैदाही मस्त मुरला आहे, तुम्ही पाहू शकता. छान मऊ झाला आहे. आपण मैदा थोडा पटकून घेतल्यामुळे त्याच्यावर अगदी हलकेसे असे बबल्स आल्यासारखे होतात. बाहेर हलवाई नेहमी तशा प्रकारे कचोरीचा मैदा मळत असतात, त्यामुळे त्यांच्या कचोऱ्या छान खरपूस होतात. हातानेच आपण अशी मैद्याची वाटी करून घेतली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तयार केलेलं सारण भरून घ्यायचं आहे. सारण भरताना खूप जास्तही भरू नका. त्यानंतर आपल्याला याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून कचोरी तळताना सारण बाहेर निघायला नको. ज्याप्रमाणे आपण मोदक भरतो तसं हे भरून नंतर जास्तीचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याचं तोंड बंद करून द्यायचं आहे, जेणेकरून सारण निघायला नको. आणि जी जोडलेली बाजू आहे ती आपल्याला खालच्या बाजूने ठेवायची आहे. अशाच प्रकारे आपण साधारण 4 ते 5 कचोरी भरून घेणार आहोत. एकाच वेळेस आपल्याला असं सारण भरून सर्व तयार करून घ्यायचं आहे. कचोरी भरताना लक्षात ठेवा, अगदी व्यवस्थित आपल्याला ते बंद करून घ्यायचे आहेत. काही कचोरींमध्ये मी सारण भरून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कचोरी पसरवून घ्यायची आहे, तयार करून घ्यायची आहे. अगदी हलक्या बोटाने आपल्याला कचोरी पसरवायची आहे. मधल्या बाजूने आपल्याला फक्त हाताने हलक्या प्रेस करायचं आहे. आजूबाजूचे काठ अजिबात आपल्याला प्रेस करायचे नाहीत. सगळीकडे सारण अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फक्त मधल्या बाजूने असं दाबायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकतात की काठ अजिबात दाबलेले नाहीत. तुम्हाला ज्या आकाराच्या कचोऱ्या हव्या आहेत, लहान किंवा मोठ्या, आपल्या आवडीप्रमाणे बनवून घ्यायच्या आहेत. दुसरी ही कचोरी आपण बघूयात. कचोरी तळण्यासाठी गॅसवर आपण तेल ठेवलं आहे, मात्र तेल अगदी हलकंसं आपण गरम करून घेतलं आहे. सावकाशपणे आपल्याला त्यामध्ये कचोरी सोडून घ्यायच्या आहेत. कचोरी तेलात टाकल्याबरोबर तेलावर बुडबुडे आलेले नव्हते, काही वेळानंतर तेलावर बुडबुडे आलेले आहेत. त्यावरून तुम्हाला तेल किती गरम आहे याचा अंदाज आला असेल. अगदी हलकं गरम तेलात आपल्याला कचोरी सोडायच्या आहेत. आता कचोरीला हात न लावता आपोआप त्या तेलाच्या वर येतील तोपर्यंत आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे. काही वेळानंतर कचोरी आपोआप तेलाच्या वर तरंगायला लागतात. त्यानंतर आपल्याला अलगदपणे ह्या कचोरींना थोडं हलवून घ्यायचं आहे. गॅस अजून आपण मंदच ठेवला आहे. इकडे सर्व कचोरी हळूहळू फुलायला लागलेल्या आहेत. आता आपण त्या पलटवून घेणार आहोत. तेल जर गरम केलेलं असलं जास्त तर मग कचोरी लवकर रंग बदलतात आणि आतमधून तशाच कच्च्या राहतात. त्यामुळे आपल्याला ह्या मंद गॅसवर तळून घ्यायच्या आहे, जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील. 1-2 वेळा कचोरी अलटवून पलटवून घेतल्यानंतर मात्र गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मग मध्यम गॅसवर आपल्याला ह्या कचोरी तळू द्यायच्या आहेत. दोन्हीकडे हलक्याशा सोनेरी रंगावर कचोरी तळल्या गेल्या आहेत. आता आपण गॅस थोडा मध्यम केला आहे. इथे तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त एकसारखा कचोरीचा रंग आलेला आहे. सर्व कचोरी छान टम्म अशा फुगलेल्या आहेत. कचोरीचा रंगही खूप सुरेख आला आहे. आपण त्या काढून घेऊ.
तेलाचं तापमान तुम्ही अजूनही पाहू शकतात, खूप जास्त तेल उकळलेलं नाही. मंद ते मध्यम गॅस आपल्याला करून सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला मंद आणि नंतर थोडं मध्यम तापमान ठेवून तळायच्या आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व कचोऱ्या इथे तळून घेतल्या आहेत. कुणी म्हणणारही नाही की आपण ह्या घरी बनवल्या आहेत. खूप जास्त तेलकटही झालेल्या नाहीत. सोबत कोथिंबीर, पुदिना आणि चिंचगुळाची मिक्स चटणी दिली आहे. तळलेल्या हिरव्या मिरच्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान किंवा मोठ्या ह्या कचोऱ्या बनवू शकता. आपण एक कचोरी पाहूयात. अजूनही कचोरी जरा गरमच आहे, तरी आपण एक कचोरी पाहूयात. वरचं आवरण छान खरपूस झालेलं आहे. तुम्ही पाहू शकतात आतमध्ये मस्त असे लेयर्स आलेले आहेत. ज्याप्रमाणे खारीला लेयर्स असतात तसेच या कचोरीला येतात. सारणही सगळीकडे व्यवस्थित पसरलं आहे. इथे तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त लेयर्स या आवरणाला आलेले आहेत. या कचोऱ्या गार झाल्यावर अजूनच छान खरपूस होतात आणि तेलकटही अजिबात झालेल्या नाहीत. तुम्हाला आजच्या ह्या साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या मूगडाळ कचोरी जर आवडल्या असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.